Dear students, today we are going to discuss the next part from this chapter, that is cytoplasm and different cell organelles. सगळ्यात आधी बघूयात सायटोप्लाझम म्हणजे काय. याच्या आधी आपण जेव्हा सेल आणि सेलचे पार्ट्स बघत होतो त्याच्यामध्ये आपण बघितलं की सायटोप्लाझम हा एक फ्लुइड सारखं स्ट्रक्चर असतं की ज्याच्यामध्ये सगळे सेल ऑर्गॅनल्स एम्बेडेड असतात. आता ह्या सायटोप्लाझमबद्दल डिटेल जर इन्फॉर्मेशन सांगायची झाली तर आधी तुम्ही लक्षात घ्या की सायटोप्लाझम म्हणजे काय असतं, कशा पद्धतीनं तयार होतं, कुठं असतं, कसं असतं. एकदम इझी पद्धतीनं सांगते बघा. हां, सपोज ही आपली सेल आहे, ठीक आहे. आता या सेलच्या मध्ये जे काही फ्लुइड स्ट्रक्चर प्रेझेंट असेल दॅट फ्लुइड स्ट्रक्चर त्याला म्हणायचं बघा हां सायटोझोल, सायटोसोल. What is cytosol? Cytosol is the fluid which is present inside the cell. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये असणारं जे काही फ्लुइड सारखं जेली सारखं स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं सायटोझोल. आता या सायटोझोलमध्ये आपले सेल ऑर्गॅनलीज आपण ठेवले. हां, सेल ऑर्गॅनल्स जे आहेत आपले कुठले कुठले, न्यूक्लियस सोडून. हां, बाकीचे सेल ऑर्गॅनल्स जेव्हा आपण त्याच्यामध्ये प्लेस करतो तर ते जे स्ट्रक्चर बनलं त्याला म्हणायचं सायटोप्लाझम. सो व्हॉट इज सायटोप्लाझम? सायटोप्लाझम इज नथिंग बट सायटोझोल प्लस सेल ऑर्गॅनल्स एक्सेप्ट न्यूक्लियस. सायटोसोल म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? इट इज द फ्लुइड प्रेझेंट इनसाइड द सेल की ज्याच्यामध्ये सगळे सेल ऑर्गॅनल्स एम्बेडेड असतात. हे झालं सायटोझोल. आता सायटोप्लाझम म्हणजे काय असतं रे? तर इट इज सायटोझोल प्लस सेल ऑर्गॅनल्स. ओके, सेल ऑर्गॅनल्स पण त्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही, हे लक्षात घ्या. आता जेव्हा तुम्ही याच्यामध्ये न्यूक्लियस पण इन्क्लूड करता, जेव्हा तुम्ही या सायटोझोल आणि सायटोप्लाझममध्ये न्यूक्लियस पण इन्क्लूड करता देन इट बिकम्स प्रोटोप्लाझम. सो व्हॉट इज प्रोटोप्लाझम? प्रोटोप्लाझम इज नथिंग बट सायटोझोल प्लस सेल ऑर्गॅनल्स प्लस न्यूक्लियस. आता क्लिअर झालं व्यवस्थित? ह्या तीन कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत बघा. सायटोझोल, सायटोप्लाझम आणि प्रोटोप्लाझम. ह्या डायग्रॅमवरून तुमच्या व्यवस्थित हे लक्षात येईल. तर आता या सायटोप्लाझमचा रोल काय आहे, का हे सायटोप्लाझम इम्पॉर्टंट आहे तर ते बघूयात. जसं की मी तुम्हाला सांगितलं इट इज अ फ्लुइड की ज्याच्यामध्ये सगळे सेल ऑर्गॅनल्स एम्बेडेड आहेत. या फ्लुइडमध्ये व्हरायटी ऑफ व्हायटल सबस्टन्सेस, व्हायटल म्हणजे इम्पॉर्टंट सबस्टन्सेस जसं की अमिनो ॲसिड्स असतील, विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, ह्यासारखे इम्पॉर्टंट सबस्टन्सेस या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात की ज्याच्यामुळे तिथे व्हरायटी ऑफ केमिकल रिॲक्शन्स होतात. सो याचे इम्पॉर्टन्स काय सांगूयात आपण? कंटेन्स व्हायटल सबस्टन्सेस, व्हायटल म्हणजे इम्पॉर्टंट सबस्टन्सेस like amino acids, त्यानंतर न्यूट्रिएंट्स एटसेट्रा. आता हे सगळे इम्पॉर्टंट सबस्टन्सेस सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असल्यामुळे व्हरायटी ऑफ केमिकल रिॲक्शन्स या सायटोप्लाझममध्ये कंटिन्युअसली होत असतात. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ सायटोप्लाझम. आता हे सायटोप्लाझम प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये सेम असतं का? तर नाही. प्लांट सेलमध्ये जे सायटोप्लाझम असतं ते कंपॅरेटिव्हली थिन असतं ॲज कम्पेअर्ड टू ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये सायटोप्लाझम डेन्स असतं अँड ग्रॅन्युलर असतं, थिक असतं, जेलीसारखं थिक सायटोप्लाझम असतं ॲनिमल सेलमध्ये. वेरॅज प्लांट सेलमध्ये हे जे सायटोप्लाझम आहे ते कंपॅरेटिव्हली थिन असतं. ओके, सो हा झाला बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट सायटोप्लाझम.
हे जे बोर्डवरती आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून नंतर तुमच्या नोटबुक्समध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता. आता हे झालं अबाउट सायटोप्लाझम. नेक्स्ट जो पार्ट आपण आज बघणार आहे इट इज न्यूक्लियस. एक मिनिट हां. सेल ऑर्गॅनल्स मधला पहिला सेल ऑर्गॅनल आहे न्यूक्लियस. ॲक्च्युली न्यूक्लियस आपण ऑर्गॅनलमध्ये कन्सिडर करत नाही, तो स्पेशल असं स्ट्रक्चर कन्सिडर करतो. सो सेल ऑर्गॅनल्स म्हणजे काय आहेत, तर दीज आर स्पेशलाइज्ड सबयुनिट्स, स्पेशल स्ट्रक्चर्स किंवा युनिट्स म्हणू शकतो आपण त्यांना, की प्रत्येक सेल ऑर्गॅनलचं स्पेसिफिक असं फंक्शन असतं. आता आपण जेव्हा 1 बाय 1 सगळे ऑर्गॅनल्स बघणार त्याच्यात तुम्हाला प्रत्येक ऑर्गॅनलचं स्ट्रक्चर फंक्शन कसं असणार हे बघणारच आहे आपण. सो स्पेशल स्ट्रक्चर्स ऑर युनिट हॅविंग स्पेसिफिक फंक्शन, प्रत्येकाचं फंक्शन हे वेगवेगळं. आता हे प्रत्येक सेल ऑर्गॅनल म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, दीज आर नथिंग बट ऑर्गन्स ऑफ सेल. जसे आपल्या बॉडीचे ऑर्गन्स असतात, प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन स्ट्रक्चर हे डिफरंट असतं, तशाच पद्धतीनं सेलचे हे ऑर्गॅनल्स जे आहेत त्या प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन हे वेगवेगळं असतं, स्ट्रक्चर ॲज वेल ॲज फंक्शन. या प्रत्येक सेल ऑर्गॅनलला त्याचं स्वतःचं असं एक मेम्ब्रेन असतं. जसं आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन बघितलं, प्लाझ्मा मेम्ब्रेन कशापासून बनलं आहे, तर लिपोप्रोटीन्सनं, होय की नाही. सो तसंच लिपोप्रोटीन्सनं बनलेलं मेम्ब्रेन हे प्रत्येक सेल ऑर्गॅनलचं एक कव्हरिंग असतं. ओके, सो हे बेसिक इन्फॉर्मेशन झाली, ही त्याची डेफिनिशन तुम्ही सांगू शकता. ओके, आणि हे प्रत्येक सेल ऑर्गॅनल हे त्याचं मेम्ब्रेन असतं ते लिपोप्रोटीननं बनलेलं आहे. आता 1 बाय 1 आपण त्याचे स्ट्रक्चर्स फंक्शन बघूयात. त्यातलं पहिलं जे आपण स्ट्रक्चर बघणार आहे इट इज न्यूक्लियस. एकदम सोपी तुम्हाला मी न्यूक्लियसची डायग्रॅम आज ड्रॉ करायला शिकवणार आहे. टेक्स्टबुकमध्ये जे डायग्रॅम दिली आहे ना ती 3D सारखा व्ह्यू आहे, होय की नाही. मग तसं ते काढायला जरासं तुम्हाला अवघड जाऊ शकतं. मग एक सोपी डायग्रॅम तुम्हाला न्यूक्लियसची सांगते कशी दाखवायची, आणि मग त्या डायग्रॅमवरून त्या न्यूक्लियसचे पार्ट्स कसे सांगायचे. तर न्यूक्लियस हा ॲक्च्युली सेलमधला एक प्रॉमिनंट पार्ट, जसं आपल्या बॉडीमधला ब्रेन कसा इम्पॉर्टंट असतो, ब्रेन निघून गेला की तुमचं बॉडीचं फंक्शनिंग होणार का, नाही होणार. तसं जर न्यूक्लियस तुम्ही रिमूव्ह केलं तर त्या सेल्सचं फंक्शन हे प्रॉपरली होत नाही, त्याला अपवाद असतात काही सेल्स, त्या आपण नंतर बघणारच आहोत. सो बघा हां त्याची डायग्रॅम कशी ड्रॉ करायची, नीट बघा. प्रत्येक डायग्रॅम ड्रॉ करताना कधीही गिरवायचं नाही, हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते. हा मी एक गोल काढून घेतला, एकदम इझी सांगते तुम्हाला. त्यानंतर त्याच्याकडेनं हा एक दुसरा गोल काढला. ठीक आहे, आता इथंपर्यंत आलं सगळ्यांचं. नंतर तुम्ही प्रॅक्टिस पण करा हां ह्या पद्धतीनं, एकदम मग तुम्हाला कळेल किती सोपं आहे. मग काय करायचं, हे इथलं मधलंच थोडंसं इरेज करायचं. तुम्हाला एकदम सोपं सांगते मी. आणि मग हे मेम्ब्रेन असे दाखवायचे. आता हे असं का दाखवायचं, तर हे आहेत न्यूक्लियसच्या सरफेसवरती असणारे छोटे छोटे पोर्स, की ज्याला न्यूक्लियर पोर्स असं म्हणतात. मग हे न्यूक्लियर पोर्सचं काय काम आहे बघा. हां आता मी ह्याचे डायग्रॅम काढता काढता प्रत्येक पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करते अलॉंग विथ इट्स फंक्शन. ठीक आहे, सो हे झालं न्यूक्लियर पोर्स. न्यूक्लियर पोरचं फंक्शन काय आहे, तर त्या न्यूक्लियर पोर्समधून न्यूक्लियसच्या आत आणि बाहेर सबस्टन्सेस एंट्री करतात. सो पहिला पार्ट न्यूक्लियर पोर्स, ज्याच्यातून सबस्टन्सेस एंटर इन अँड आउट ऑफ सेल. सेलच्या आत आणि बाहेर सबस्टन्सेस एंट्री करू शकतात थ्रू दीज न्यूक्लियर पोर. पूर्ण स्ट्रक्चरवरती छोटे छोटे डॉटेड हे पोअर्स असतात. हा पहिला पार्ट झाला न्यूक्लियसचा. आता ही जी आहे ती न्यूक्लियसची वॉल आहे, किंवा ज्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन असं म्हणतात. जसं आपल्या सेलचं सेल मेम्ब्रेन असतं तसं न्यूक्लियसचं न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं, प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन अराउंड द न्यूक्लियस.
सो आपला हा दुसरा पार्ट झाला न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्याच्याबद्दल तुम्हाला काही डिटेल लिहायचं गरज नाही आहे. इट इज प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन म्हटलं तरी सफिशियंट आहे. आता या न्यूक्लियसच्या बाहेर आपल्याला एक स्ट्रक्चर असं दाखवायचं आहे आणि ह्या स्ट्रक्चरचं ॲक्च्युली हा दुसरा सेल ऑर्गॅनल आहे ज्याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. हा दाखवा, अगर नाही दाखवला तरी चालेल. हा न्यूक्लियसला अटॅच असतो. हा आहे आपला ER विच इज नॉट पार्ट ऑफ न्यूक्लियस. हा सेपरेट ऑर्गॅनल आहे बट तो अटॅच असतो म्हणून मी इथं दाखवला आहे. आता हा झाला न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियर पोर्स. आता पुढचा पार्ट आहे न्यूक्लिओलस. आता हे न्यूक्लिओलस म्हणजे काय आहे तर जसं सेलचा हेड किंवा सेलचा मेन पार्ट न्यूक्लियस असतो तसा न्यूक्लिओलसचा सेंटर हा असतो न्यूक्लियसचा सेंटर असतो न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस हा काय आहे सेंटर ऑफ न्यूक्लियस की जो न्यूक्लियसची कामं कंट्रोल करतो. ठीक आहे. आता पुढचा पार्ट जसं सेलचं आपलं सायटोप्लाझम असतं तसा हा झाला न्यूक्लियसचा न्यूक्लिओप्लाझम. लक्षात कसं ठेवायचं तर सेलच्या बरोबर तुलना करा. जसं सेलचं सेल मेम्ब्रेन असतं तसं न्यूक्लियसचं न्यूक्लियर मेम्ब्रेन. जसा सेलचा न्यूक्लियस असतो तसा न्यूक्लियसचा न्यूक्लिओलस असतो. जसा सेलचा सायटोप्लाझम असतो तसा न्यूक्लियसचा न्यूक्लिओप्लाझम असतो. आता या न्यूक्लिओप्लाझममध्ये मी हे थ्रेडसारखे जे स्ट्रक्चर्स दाखवलेले आहेत त्यांना म्हणायचं क्रोमॅटिन फायबर्स. आता हे क्रोमॅटिन फायबर्स एकदम इम्पॉर्टंट आहेत. बघा तुम्ही असं कधी ऐकलं आहे का रे स्टुडंट्स? ऐकलं असणार की बरेचदा आपले जे काही कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला आपल्या आईवडिलांकडून किंवा आपल्या आधीच्या जनरेशन्सकडून मिळतात. बरोबर की नाही? कुणाचं नाक आईसारखं, कुणाचे डोळे वडिलांसारखे, कुणाचे काही कॅरेक्टर आजीसारखे, आजोबांसारखे, हे जे म्हणतो की नाही आपण, म्हणजेच हे कॅरेक्टर्स काय होतात रे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिट होतात. मग हे काम म्हणजे ते कॅरेक्टर्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्याचं काम असतं या क्रोमॅटिन फायबर्सपासून तयार होणाऱ्या क्रोमोझोम्सचं. आता हे क्रोमोझोम्स कधी तयार होतात ह्याच्यापासून तर जेव्हा आपली सेल डिव्हिजन होणार असते. सेल डिव्हिजन म्हणजे एका सेलचे दोन पार्ट. आपण पुढे हायर स्टँडर्ड्समध्ये शिकणार आहे सेल डिव्हिजन कसं होतं, त्याच्या स्टेप्स काय काय असतात ते. मग जेव्हा सेल डिव्हिजन होतं ना तेव्हा हे क्रोमॅटिन फायबर कंडेन्स होतात, आकसतात, आखुडतात. मोठे लांब दोऱ्यासारखे फायबर्स असतात ते. आणि मग जेव्हा सेलचं डिव्हिजन होणार असतं तेव्हा हे फायबर्स आखुडतात आणि त्यांच्यापासून हे असे स्ट्रक्चर्स की ज्यांना क्रोमोझोम्स असं म्हणतात. क्रोमॅटिन फायबर्सपासून तयार झाले कोण? क्रोमोझोम्स. मग ह्याचं काय काम तर ह्याच्यामध्ये या क्रोमोझोम्समध्ये DNA नावाचा एक जेनेटिक मटेरियल असतं. ह्या क्रोमोझोम्सपासून कोण तयार झाला? DNA. आणि मग ह्या DNAमध्ये अजून जे बेसिक युनिट्स असतात त्यांना म्हणतात जीन्स. आपण म्हणतो ना जनुक किंवा जीन्स ज्यांना म्हणतो आपण. जीन्स म्हणजे आपली घालायची जीन्स नाही. हे जे जीन्स असतात ते जीन्स मी जे सांगितलं ना तुम्हाला, एखादं कॅरेक्टर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे ट्रान्समिट करण्याची जी प्रोसेस असते ती हे जीन्स करतात. ते जीन्स कुठं असतात? DNA मध्ये. DNA कुठं असतो? क्रोमोझोममध्ये. क्रोमोझोम कसे तयार होतात? क्रोमॅटिन फायबरपासून. क्रोमॅटिन फायबर कुठं असतात? न्यूक्लियसच्या न्यूक्लिओप्लाझममध्ये असतात. ते क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स होतात. कधी? सेल डिव्हिजनच्या वेळेस. त्याच्यापासून हे तयार होतात. आणि मग ह्या पद्धतीनं हे जे जेनेटिक मटेरियल आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातं व्हाया जीन्स. आणि म्हणून जीन्स हे आपल्या क्रोमोझोम्सचं स्ट्रक्चरल युनिट्स आहेत असं कन्सिडर करण्यात येतं. इथंपर्यंत आलं लक्षात? मग न्यूक्लियस हे त्याचं स्ट्रक्चर आपण पूर्ण सांगितलं. हे सगळे त्याचे पार्ट्स अलॉंग विथ देअर स्ट्रक्चर मी तुम्हाला एक्सप्लेन केले. आता बघूयात आपण आपल्या न्यूक्लियसचं फंक्शन. ओव्हरऑल न्यूक्लियसचं फंक्शन कसं सांगणार तर सगळ्यात पहिलं फंक्शन ह्याचं सांगूयात की कंट्रोल
मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. सेलमध्ये चालणारी प्रत्येक ॲक्टिव्हिटी कंट्रोल करायचं काम हे ह्या न्यूक्लियसचं असतं. ओके. त्यानंतर दुसरं फंक्शन सेल डिव्हिजन. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना, एक सेल असते, तिचं डिव्हिजन होतं, तिच्यापासून 2 सेल्स तयार होतात, इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं सगळ्या जेनेटिक मटेरियलचं. ती खूप किचकट प्रोसेस आहे, ती नंतर बघूयात आपण. तुम्ही हायर स्टँडर्ड्समध्ये, आत्ता नाही. तर ही सेल डिव्हिजन होते कुणामुळं, तर न्यूक्लियसच्या इन्फ्लुएन्स अंडर. ते ठरवतं कशा पद्धतीनं डिवाईड होणार वगैरे वगैरे. आता तिसरं फंक्शन आपल्याला सांगायचं आहे ट्रान्समिशन. हे आत्ता जे सांगितलं ना तुम्हाला, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅरेक्टर पास होतात व्हाया जीन्स, तर ते ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम one generation to next generation. आणि हे ट्रान्समिशन कुणामार्फत होतं, जीन्स मार्फत. आणि ते जीन्स कुठे असतात हे तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे जर तुम्हाला गोंधळ होत असेल कुठं काय, तर ह्याच्या थ्रू तुम्हाला नक्की लक्षात येईल. डायग्रॅम इथं आहे, क्रोमॅटिन फायबर कुठं आहे ते तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये दिसतंय, आणि मग पुढं त्याचं काय होणार हे इथं दाखवलं आहे. सो आता तुम्हाला हे क्लिअर झालं, न्यूक्लियस कुठं असतं, कसं असतं, त्याचे स्ट्रक्चर कसं, त्याचं फंक्शन काय. ओके. सोपं आहे की नाही एकदम, एक्झाममध्ये इम्पॉर्टंट आहे. आता हे जे न्यूक्लियस आहे, जसं तुम्हाला सांगितलं, काही काही सेल्समध्ये हे न्यूक्लियस नसतं. मग कुणामध्ये नसतं, तर आपल्या RBCs ज्या रेड ब्लड सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या, त्याच्यामध्ये हे न्यूक्लियस नसतं. का नसतं? कारण त्यांचं काम काय आहे, हिमोग्लोबिन वाहून न्यायचं. फक्त हिमोग्लोबिन जो आहे, जो ऑक्सिजन कॅरियर आहे, त्याला वाहून न्यायचं काम ह्या आपल्या ज्या RBCs असतात त्याचं असतं. आणि त्यासाठी त्याला काही न्यूक्लियसची गरज लागत नाही. न्यूक्लियस हे RBCsमध्ये नसतं, ॲनिमल सेल्समध्ये. आणि प्लांट सेलमध्ये सीव सेल्स किंवा सीव ट्यूब्स नावाच्या सेल्स असतात. बघा हां, ॲनिमल सेलमध्ये RBC दॅट इज रेड ब्लड सेल्स, आणि प्लांट सेलमध्ये सीव सेल्स किंवा सीव ट्यूब्स या 2 सेल्स असतात. हे एक लक्षात ठेवा. अपवाद जे 1 मार्कचे क्वेश्चन्स असतात तुम्हाला, कोणत्या सेलमध्ये न्यूक्लियस नसतं, तर ॲनिमल सेलमध्ये म्हटलं तर RBCमध्ये, प्लांट सेलमध्ये म्हटलं तर सीव सेल्समध्ये हे न्यूक्लियस नसतं. कारण RBCs हिमोग्लोबिन कंडक्ट करतात. जर न्यूक्लियस असतं तर तेवढी हिमोग्लोबिन कंडक्शनला त्याला जागा कमी मिळाली असती, म्हणून RBCsमध्ये नाही. आणि सीव सेल्स हे न्यूट्रिएंट्स कंडक्ट करतात. सीव सेल्स ह्या न्यूट्रिएंट्स ज्या आहेत त्या कंडक्ट करतात, वॉटर, मिनरल्स सारखे. आणि त्यामुळं ह्या प्लांट सेलमधल्या सीव सेल्समध्ये देखील न्यूक्लियस हे ॲबसेंट असतं. हे अपवाद आहेत. हे अपवादाचे कंडिशन्स हमखास विचारले जातात एक्झाममध्ये. सो हे 2 देखील लक्षात ठेवा. आलं लक्षात? सो दिस इज ऑल अबाउट न्यूक्लियस. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा सेल ऑर्गॅनल बघणार आहोत.